श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 27 एप्रिल ते 3 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा नेमका कसा उलगडणार आहे? करिअरमध्ये मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आर्थिक स्थिती मजबूत होईल की काही अनपेक्षित खर्च समोर येतील? नातेसंबंधांमध्ये समतोल राहील का की गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे? आरोग्याच्या बाबतीत कोणती विशेष काळजी घ्यावी लागेल? आणि या संपूर्ण आठवड्यात तुमची निर्णयक्षमता आणि बुद्धिमत्ता तुम्हाला किती पुढे नेईल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया कन्या राशीला आठवडा कसा जाणार आहे. या आठवड्यात ग्रहांची स्थिती कन्या राशीच्या जातकांसाठी विचारपूर्वक निर्णय घेण्याची संधी देणारी ठरेल. सुरुवातीचे काही दिवस थोडे गोंधळाचे वाटू शकतात. मनात अनेक विचार एकाच वेळी येऊ शकतात आणि त्यामुळे निर्णय घेणे अवघड जाईल. मात्र तुमची विश्लेषण करण्याची क्षमता तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती हळूहळू सुधारेल. कामांमध्ये स्पष्टता येईल आणि मन स्थिर होईल. तुमची एकाग्रता वाढेल, ज्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. या काळात तुम्हाला काही महत्त्वाच्या संधी मिळू शकतात. त्या ओळखून त्याचा योग्य फायदा घेणे आवश्यक आहे. घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी शांतपणे विचार करून पावले उचलल्यास यश निश्चित मिळेल. हा आठवडा आत्मपरीक्षण आणि सुधारणा करण्यासाठी उत्तम आहे. तुमच्या चुका ओळखून त्यात सुधारणा केल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. करिअर व व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी असतील आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन प्रोजेक्ट किंवा संधी मिळू शकते. तुमची कार्यक्षमता आणि शिस्त यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठराल. काही जणांना पदोन्नतीची संधीही मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा स्थिरतेचा आहे. जुन्या ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. नवीन ग्राहकही जोडले जातील. मात्र कोणत्याही मोठ्या व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. हा प्रवास थोडा थकवणारा असला तरी भविष्यात फायदेशीर ठरेल. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी संतुलित राहील. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घरगुती गरजा किंवा काही आवश्यक कामांसाठी खर्च होऊ शकतो. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. काही जणांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळू शकते. मात्र या आठवड्यात मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहणे योग्य ठरेल. जोखीम घेण्यापेक्षा सुरक्षित पर्याय निवडणे अधिक फायदेशीर ठरेल. तुमच्या नियोजनामुळे आर्थिक स्थैर्य राखता येईल. बचतीवर भर दिल्यास भविष्यात फायदा होईल. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी सकारात्मक आहे. जोडीदाराशी संवाद वाढेल आणि नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना आपले भाव व्यक्त करण्याची संधी मिळेल. काही जणांसाठी हा काळ नात्याला पुढच्या टप्प्यावर नेणारा ठरू शकतो. विवाहित लोकांसाठी हा आठवडा समजुतीचा आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे. काही लहानसहान मतभेद होऊ शकतात, पण ते सहज दूर होतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रेम आणि आदर यामुळे नात्यात गोडवा टिकून राहील. कुटुंब व सामाजिक जीवन. कुटुंबाच्या दृष्टीने हा आठवडा आनंददायी आहे. घरात सकारात्मक वातावरण राहील. एखादा आनंदाचा प्रसंग साजरा करण्याची संधी मिळू शकते. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. भावंडांशी संबंध अधिक चांगले होतील. काही जुने वाद मिटतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. सामाजिक जीवनात तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमच्या विचारांना महत्त्व देतील. शिक्षण व विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आहे. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा निर्माण होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी सरावावर भर द्यावा. वेळेचे योग्य नियोजन केल्यास यश मिळेल. काही विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. आत्मविश्वास टिकवून ठेवणे आणि नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा ठीकठाक राहील. मानसिक ताण टाळण्याचा प्रयत्न करा. जास्त विचार केल्यामुळे थकवा जाणवू शकतो. योग आणि ध्यान केल्यास मन शांत राहील. आहारात संतुलन ठेवणे आवश्यक आहे. पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. स्वतःसाठी वेळ काढल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल. उपाय. ओम बुधाय नमः मंत्राचा जप करा. गरजू लोकांना हिरव्या वस्तू दान करा. घरात स्वच्छता आणि सकारात्मकता ठेवा. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. एकूण कन्या राशीला हा आठवडा समतोल, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टींमध्ये गोंधळ किंवा संभ्रम जाणवू शकतो,
पण तुमच्या शांत स्वभावामुळे आणि तर्कशुद्ध विचारांमुळे तुम्ही योग्य निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. जसजसा आठवडा पुढे सरकेल तसतसे परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल आणि कामांमध्ये गती येईल. करिअर के दृष्टीने तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची चिन्हे आहेत. वरिष्ठांकडून विश्वास मिळेल आणि काही नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. आर्थिक बाबतीत स्थैर्य राखता येईल, मात्र खर्चाचे नियोजन करणे आवश्यक राहील. बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यात अधिक सुरक्षितता मिळेल. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा सौहार्दपूर्ण राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रेमसंबंधांमध्येही जवळीक वाढेल. संवादातून अनेक गैरसमज दूर होतील, मात्र कोणत्याही परिस्थितीत संयम राखणे महत्त्वाचे आहे. आरोग्याच्या बाबतीत मानसिक शांतता आणि नियमित दिनचर्या राखणे गरजेचे आहे. अतिविचार टाळून स्वतःसाठी वेळ काढल्यास ऊर्जा टिकून राहील. हा आठवडा तुम्हाला योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांची ताकद दाखवणारा आहे. शांतपणे आणि सातत्याने प्रयत्न केल्यास तुम्ही या काळात चांगली प्रगती साधू शकता. हा आठवडा प्रगती, संयम आणि योग्य निर्णयांचा आहे. सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात, पण तुमच्या बुद्धिमत्तेमुळे आणि मेहनतीमुळे त्या सहज पार करता येतील. करिअरमध्ये यश, आर्थिक बाबतीत स्थैर्य आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा अनुभवायला मिळेल. आरोग्याची काळजी घेत आणि सकारात्मक विचार ठेवत पुढे गेल्यास हा आठवडा अत्यंत फलदायी ठरेल. तुमचा आठवडा सुख, समाधान आणि यशाने भरलेला जावो. धन्यवाद.